आज एका पवित्र कार्याची सुरुवात या ठिकाणी होते आणि त्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेले 3 दशकाहून अधिक काळ वसईचं नेतृत्व करणारे माजी आमदार जितेंद्रजी ठाकूर, या विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य माननीय विलासजी तरे, आपल्याकडले माजी लोकसभा सदस्य माननीय बळीरामजी जाधव, या शाळेचं खऱ्या अर्थाने पालकत्व जे करतायत आणि पालघर जिल्हा परिषदेचं नेतृत्व जे करतायत, 22वी शाळा जे चालवत आहेत आणि शिक्षणामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करतायत, असे अत्यंत कर्तबगार, कार्यक्षम असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजजी आंगणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉमिनिक डिमेलो, प्रकाश रॉड्रिग्स, रेव्हरंड फादर गॉडफ्री रेमिडियस, प्रवीण गुरी, रुपेश जाधव आणि ज्यांच्या शतक महोत्सवासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. माझी खूप इच्छा आहे की त्यांच्या शताब्दीला मला उपस्थित राहता यावं. आपण दोघे एकमेकांसाठी प्रार्थना करू की आपल्याला येतात. ते सर्वात तरुण आणि कुणाची हिंमत होणार नाही. आपण ती केली माजी सरपंच म्हणण्याची, ते हयात सरपंच आहे. म्हणजे मी थोडंफार मराठी भाषा जाणतो, तेव्हा सरपंच हे सर्वनाम, पण विल्सन फर्गोस यांच्या बाबतीमध्ये ते विशेष नाम. म्हणजे सरपंच म्हटलं की दुसरा कोणी डोळ्यासमोर येतच नाही. आमदार म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतात, सरपंच म्हटलं की फक्त एकमेव विल्सन फर्गोस यांच्याशिवाय डोळ्यासमोर कुणीही उभं राहत नाही. हे माझं म्हणणं बरोबर आहे का? आणि सुरुवातीलाच मी या शाळेमध्ये शिकणारी जी 500 या भारताचं भविष्य, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना आपण ही इमारत उभी केली आणि ते मगाशी राकेश अग्रवाल होते, हे असतील सर्वजण, आपण प्रत्येक ज्यांनी म्हणून या पवित्र कार्याला हात लावला, त्या सर्वांना समाजाच्या वतीनं मला धन्यवाद द्यायचे. खरं म्हणजे शिक्षण हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. मीच माननीय अध्यक्षांकडे परवानगी मागितली होती की मला जरा लवकर जायची परवानगी द्या. त्यामुळे मला जे सांगायचं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन. दुर्दैव असं आहे, आपल्या सर्वांचं कौतुक तर आहेच, पण हे आपल्याला करावं लागावं हे दुर्दैव. शाळा तुम्ही बघा, गोकुळाच्या आजूबाजूला सरकार काय करतंय? सरकार बुलेट ट्रेन करते, सरकार बडोदा एक्सप्रेस करते, सरकार रेल्वे कॉरिडॉर करते, आणि शाळा बनवायला मात्र तुम्हाला पुढे यायला लागते. हे ह्याच्यावर दुर्दैव काहीच. पायाभूत काय आहे? ज्या वेळेला दुसरं महायुद्ध जिंकलं गेलं आणि दुसरं महायुद्ध जिंकणारे जे ब्रिटनचे पंतप्रधान होते, जे भारतातील बेस्ट होते पण यशस्वी पंतप्रधान होते ब्रिटन, त्या विन्स्टन चर्चिल यांनी सांगितलं होतं की महायुद्ध आम्ही युद्धभूमीवर जिंकलो नाही, तर ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये जिंकलो. आम्ही विद्यापीठ गेलो 800 वर्षापूर्वी, त्यावेळेला आपल्याकडे ज्ञानेश्वरी लिहिली गेली, त्यावेळेला परदेशामध्ये विद्यापीठ उभी राहिली. आपल्याकडे सुद्धा होती, त्याच्या आधी होती, तक्षशिला होती, नालंदा होती. दुर्दैवाने
शिक्षण हे पायाभूत आहे आणि त्यातही प्राथमिक शिक्षण हे पायाभूत आहे. याच्याकडे आम्हा राज्यकर्त्यांचा सर्वांचा विसर पडलेला आहे. मला असं वाटतं की आपण सर्वजण शक्तिशाली आहात. आपण आपली शक्ती कोणाला लावतो की प्राथमिक शिक्षण. मनोजजींचं मनापासून अभिनंदन केलं. त्यांची अडचण नाही. 500 इथलंच आपण उदाहरण घेतलं तर 500 विद्यार्थ्यांना 11 शिक्षक आहेत. शिक्षण अधिकार कायद्याप्रमाणे योग्य आहे का? शिक्षण अधिकार कायद्याप्रमाणे 30 मुलांना एक शिक्षक पाहिजे. म्हणजे इथे किमान शिक्षक किती पाहिजे? त्यात गोखुरा असल्यामुळे जरा शिक्षक असतील 2000 पेक्षा जास्त जागा आपल्याकडे शिक्षकांच्या रिक्त आहेत. मी थोडक्यात एवढंच सांगेन की आपण सर्वांनी हे करावं की शिक्षणावरचा खर्च राज्य सरकार दिवसेदिवस कमी करत चाललेलं आहे. यावर्षी 3000 कोटी रुपये शिक्षणावरती कमी केले. कसं आम्ही शिक्षण देणार आहोत? मी मराठीच्या बद्दल बोलतच नाही, कारण आता मराठीचा झेंडा आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर ठेवून मराठी त्यांनी वाचवा आपण सांगायचं. ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मराठी आम्ही नाही शिकणार, तुम्ही मराठी शिकला. कौतुक त्यांचं आहेच, पण आपण किमान मुलांना शाळेत प्रसार पाठवा, घरात तरी मराठी बोलणार असा आग्रह प्रत्येकाने धरला तरच अभिजात मराठी झाली. नाहीतर आम्ही अभिजात मराठी झाली, घरात सुद्धा इंग्रजी बोलणार तर मराठी कोण टिकवणार हा प्रश्न. मला मी माझी हयात विरोधी पक्षात गेल्यामुळे मी नंतरचा भाग घेतला, कारण म्हणजे मी ते बोलायला नव्हतो. आजचा दिवस अतिशय चांगला आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे केलं त्या सर्वांना मनापासून परत एकदा धन्यवाद. या सर्व चिमुकल्यांना त्यांच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा आणि सरपंच महोदयांनी आपली शताब्दी साजरी करण्याकरता मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.